डायकॉटिलिडन्स आणि मोनोकॉटिलिडन्स. हॅलोफायटा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टेम, लीव्स आणि फ्लावर्स नसतात. ते फक्त एक सॉफ्ट फायबर असते. त्यांची बॉडी फक्त फायबर लाईक असते. आणि ब्रायोफायटामध्ये आपल्याला फक्त ब्रायोफायटामध्ये पण असं काहीही नसते. ब्रायोफायटा फक्त सॉफ्ट असते आणि त्याच्यामध्ये फक्त रूट्स लाईक आणि स्टेम लाईक रायझोइड्स असते. टेरिडोफायटामध्ये सगळं काही असते. स्टेम्स असतात, लीव्स असतात, फ्लावर्स असतात. आणि आपण आता फेनोरोग्राम्सबद्दल बोलू. फेनोरोग्राम्समध्ये जिम्नोस्पर्म असतात. जिम्नोस्पर्म हे नेकेड असतात. त्यांचे सीड्स बाहेरच असतात आणि जिम्नोस्पर्ममधले सीड्स कवर्ड असतात, जे की आपल्या फ्रूट्समध्ये असतात. जसं मँगो झालं, बनाना मँगो झालं, ऑरेंज झालं, एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्यामध्ये त्या सीड्स कवर्स असतात. आणि अँजिओस्पर्ममध्ये परत दोन ग्रुप असतात, एक डायकॉटिलिडन आणि मोनोकॉटिलिडन. डायकॉटमध्ये सिंगल सेल असते आणि मोनोकॉटमध्ये ड्युप्लेक्स सेल असते. डायकॉटिलिडन हे पॅरेलल व्हेरिएशन दाखवते आणि मोनोकॉट हे रेटिक्युलर व्हेरिएशन दाखवते. डायकॉटिलिडस हे फायबरस रूट्स असते. मोनोकॉटिलिडस हे टॅब्लेट असते. थँक्यू. व्हेरी गुड. ताल्या बजाव. व्हेरी गुड टीचर. एकदम बढ़िया.